जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे. आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 154, तारीख 3 जून 2026 व वार आहे बुधवार. सध्या आपण सार्थ श्री दासबोध या समर्थ श्री रामदास स्वामी लिखित महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत. तेव्हा आजच्या वाचनास सुरुवात करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे महत्व जाणून घेऊया. या फलश्रुतीचे महत्व समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात वर्णिलेले आहे. या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया. सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो. इथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये, त्या व्यक्तीच्या वागणुकीमध्ये ताबडतोब फरक पडतो. सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो. दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही. अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते. विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते. जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील. आळशी असतील ते उद्योगी होतील. पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अतिदक्ष होतील. अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारांतील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध
या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. सध्या आपण या ग्रंथातील दशक मंत्रांचा या 5व्या दशकातील सत शिष्य लक्षण या 3ऱ्या समासाचे वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 31 ते ओवी क्रमांक 40 या ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अनुवादासहित वाचन केले होते. आज आपण पुढील 10 ओव्यांचे वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून दुसरी ओळ 40 या अंकानंतर सद्गुरु स्वरूप या शब्दांनी 41व्या ओवीची सुरुवात होत आहे. तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास प्रारंभ करूया. सद्गुरु स्वरूप ते संत आणि देवांस मांडेल कल्पांत, तेथे कैचे उरेल सामर्थ्य हरिहरांचे. म्हणून सद्गुरु सामर्थ्य अधिक, जेथे आटती ब्रह्माधिक. अल्पबुद्धी मानवी रंक, तयांसी हे कळेना. गुरुदेवास बरोबरी, करी तो शिष्य दुराचारी. भ्रांती बैसली अभ्यंतरी, सिद्धांत नेनवे. देव मनुष्य भाविला, मंत्री देवपणासी आला. सद्गुरु न वचे कल्पिला, ईश्वराचेनी. म्हणून सद्गुरु पूर्णपणे देवाहून अधिक कोटी गुणे, जयासी वर्णिता भांडणे वेदशास्त्री लागली. असो सद्गुरु पदा पुढे तुझे काहीच न चढे. देव सामर्थ्य ते केवळे माया जनित. अहो सद्गुरु कृपा जयासी, सामर्थ्य न चले तयापासी. ज्ञान बळे वैभवासी, तृण तुल्य केले. सद्गुरु कृपेचेनी बळे, अपरोक्ष ज्ञानाचेनी उसाळे. माये सहित ब्रह्मांड वेगळे, दृष्टीस नये. ऐसे सच्चिष्याचे वैभव, सद्गुरु वचनी दृढ भाव. तेने गुणे देव राव, स्वयंची होती. अंतरी अनुतापे तापले, तेने अंतर शुद्ध झाले. पुढे सद्गुरु वचने निवाले, सच्चिष्य ऐसे. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचा आपण मराठीतील अर्थ जाणून घेऊया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 41व्या अंकाने सद्गुरु स्वरूप या शब्दाने आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण प्रारंभ करीत आहोत. सद्गुरु स्वरूप कालत्रयाबाधित असे शाश्वत आहे आणि हरिहरादी देव कल्पांत काळी मूळ मायेत लीन होणारे आहेत, म्हणजे नाश पावणारे आहेत. तेथे त्यांचे सामर्थ्य कोठून शिल्लक राहील? त्यांचे सामर्थ्यही अशाश्वत आहे. म्हणून सद्गुरूचे सामर्थ्य अधिक आहे. त्यात शुद्ध ब्रह्मस्वरूपात गुणमायेपासून झालेले हरिहर ब्रह्मादिक देव लोपून जातात. देव हे गुणमायेच्या पोटी झालेले असल्यामुळे व गुणमाया मूळ मायेत व मूळ माया शुद्ध स्वरूपात लीन होत असल्यामुळे शुद्ध स्वरूप अनादि शाश्वत आहे व तेच सद्गुरूचे स्वरूप आहे. गरीब बिचारा मतिमंद माणसाला हे कळत नाही. सद्गुरूपेक्षा देव मोठा नाही. इतकेच नव्हे तर सद्गुरूच्या बरोबरीने देवास कोणी शिष्य मानील तर तो शिष्य दुराचारी होय. त्याच्या अंतःकरणात भ्रांती घर करून बसल्यामुळे सर्व देवादिकांकडून सद्गुरूच श्रेष्ठ असा वेदशास्त्रांचा सिद्धांत त्यास समजत नाही. त्यांचे चित्त भ्रांतीवश झाल्यामुळे त्यांना सत्यार्थाचे आकलन होत नाही. इतर देव मनुष्यांनी कल्पिलेले व मंत्रांनी देवपणाला आणलेले असतात आणि सद्गुरु स्वरूप निर्विकल्प असल्यामुळे देवाचा देव जो ईश्वर मूळ माया यालाही कल्पिता येत नाही, का की ते निर्विकल्प आहे. म्हणून सद्गुरु देवांपेक्षाही कोटीपटीने अधिक व परिपूर्ण आहेत. त्यांचे वर्णन करताना वेदशास्त्रांची भांडणे लागली आहेत. सद्गुरूचे स्वरूप वेदशास्त्रांचेही वर्णवत नाही. असो
सद्गुरु पदाहून श्रेष्ठ असे दुसरे काहीच नाही. मायेपासून झालेले देवाचे सामर्थ्य सद्गुरु सामर्थ्यापुढे काय होय? अहो, ज्यावर सद्गुरु कृपा झाली आहे त्याच्या पुढे कोणाचेही सामर्थ्य बळ चालणार नाही. कारण सद्गुरु कृपा पात्र झालेला तो शिष्य आत्मज्ञानाच्या बळावर सृष्टीतल्या सगळ्या वैभवाला कसपटा मानतो. सद्गुरु कृपेच्या आश्रयाने आणि स्वस्वरूपाच्या अनुभवाच्या जोरावर उल्हासाने सच्चिष्याचे ऐश्वर्य अपरंपार वाढते की तो सच्चिष्य मूळ मायेसह सगळे ब्रह्मांड खातर जमेत धरीत नाही. असे सच्चिष्याचे वैभव असते. सद्गुरु वचनांवर त्याचा दृढ विश्वास असल्यामुळे तो स्वतःच सद्गुरु स्वरूप देवराव होय, देवराव होतो. प्रथम अनुतापाने तापलेल्या सर्व वासना मन नाहीसे होऊन अंतःकरण निर्मळ झाल्यावर पुढे सद्गुरूंना शरण जाऊन त्यांच्या वचनाने निवळले असे सच्चिष्य. पुढील वाचन आपण पुढील भागात करूया. आता आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना कृतज्ञतेने वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांनी आजच्या ग्रंथ वाचनाचा जो लाभ घेतला त्याबद्दल आपणा सर्वांचे अनेक अनेक आभार. आपणा सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.